भाईंदर पश्चिमेतील 90 फूट रस्त्यावर एक तरुण झोंबी ट्रकच्या प्रभावाखाली असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. मात्र गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1च्या पथकाने केलेल्या तपासावरून ही घटना कोणत्याही अंमली पदार्थाशी संबंधित नसून औषधांच्या अतिसेवनामुळे घडल्याचं स्पष्ट केलं आहे. बंगळुरू, बिहार आणि देशाच्या इतर राज्यातून काही तरुण एकाच जागी स्तब्ध उभे असल्याचे विचित्र हातवारे करतानाच्या चित्रफिती व्हायरल झाल्या होत्या. भाईंदर पश्चिमेतील 90 फूट परिसरातील तसेच बाजारातील अशीच एक चित्रफित व्हायरल झाली होती. त्यात एक तरुण भर रस्त्यात बराच वेळ एकाच अवस्थेत स्तब्ध उभा असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अनेकांनी हा तरुण झोंबी ट्रकच्या प्रभावाखाली असल्याचा दावा केला होता. चित्रफित व्हायरल होताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1च्या पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर तरुणाचा शोध सुरू केला. 17 एप्रिल रोजी पोलिसांनी भाईंदरमधील डॉक्टर आंबेडकर चौकातून तरुणाला ताब्यात घेतले. व्हायरल चित्रफितीतील तरुणाचे नाव समीर राजेंद्र रावल, वय वर्ष 22 असे असून तो मूळचा नेपाळमधील रहिवासी आहे. तसेच बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर तो वेठबिगार म्हणून काम करतो. गेल्या 2 वर्षांपासून तो मज्जासंस्थेच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रेगाबालिन या गोळ्यांचे व्यसन करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 13 एप्रिलच्या रात्री 10 वाजता समीरने नवघर नाका येथील एका मेडिकलमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्यांनी 10 गोळ्या विकत घेतल्या आणि कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता 5 गोळ्यांचे सेवन त्याने एकाच वेळी केले. औषधाच्या अतिसेवनामुळे त्याला चक्कर येऊ लागली आणि तो शरीराचा ताबा गमावून एकाच जागी स्थिर उभा राहिला. नेमकी त्याच वेळची चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल झाली. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल होणारी चित्रफित ही झोंबी ट्रकशी संबंधित नाही. नागरिकांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या चित्रफितींवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये. अशी कोणतीही चित्रफित शेअर करताना त्याची सत्यता पडताळून पाहावी असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच शेड्यूल एच वर्गातील या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकणाऱ्या मेडिकलवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला अहवाल पाठवण्यात आला असून विना प्रिस्क्रिप्शन औषध देणाऱ्या मेडिकल दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्षातील प्रभारी पोलीस निरीक्षक सुशील कुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत आणि सायबर विभागाचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने केली. दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी मीरा भाईंदर परिसरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा असं एकदम फ्रीज झालेल्या अवस्थेमध्ये, वाकलेल्या अवस्थेमध्ये असं उभा असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्याबाबत मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री निकेत कौशिक साहेब आणि पोलीस उपायुक्त क्राईम ब्रँच श्री संदीप डोयफोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हे प्रकटीकरण पथक कक्ष 1 काश्मीरा आम्ही याचा तपास सुरू केला. त्याच्यामध्ये असं आढळून आलं की एक 22 वर्षे वयाचा एक तरुण होता, समीर रावळ म्हणून. तर तो त्या व्हायरल व्हिडिओमधला तरुण होता. त्याचा आम्ही शोध घेतला. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये असं दिसून आलं की तो 2 महिन्यापूर्वी नेपाळ इथून भाईंदरमध्ये आला होता आणि त्याला नेपाळमध्ये असल्यापासून एक प्रेगाबॅलिन म्हणून एक न्यूरोपॅथिक टॅबलेट्स येतात. तर नशे करतात त्या टॅबलेट्स खाण्याचे त्याला व्यसन होतं. तो इथं भाईंदरमध्ये आल्यानंतर त्या गोळ्या कुठे मिळतात काय याचा त्याने शोध घेत होता. त्या दरम्यान त्याला भाईंदर पूर्वमध्ये एका मेडिकलमध्ये त्याला विदाऊट प्रिस्क्रिप्शन या गोळ्या मिळत असल्याचं समजलं. त्यामुळे त्यांनी सदर मेडिकलमध्ये जाऊन तो त्या गोळ्या घेऊन त्याचं व्यसन करू लागला. सदरच्या ज्या प्रेगाबॅलिन गोळ्या आहेत त्या शेड्यूल एच या प्रकारातल्या गोळ्या असतात, ज्याकरता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते. सदर मेडिकलवाल्याने त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन न घेता त्याला दिनांक 13 तारखेला या गोळ्या दिल्या होत्या आणि सदर गोळ्याचा तो जो तरुण आहे रावळ त्याने ओव्हरडोस घेतला होता. त्या ओव्हरडोसमुळे त्याची ती तशी अवस्था झाली होती. तर ह्याच्यामध्ये कोणताही नार्कोटिक सबस्टन्स असल्याचं आम्हाला आढळून आलं नाही. तर तो जो झोंबी ड्रग या नावाने जो ह्याचा प्रचार झाला होता, अपप्रचार झाला होता, तर तसं काही नसून ते एक प्रेगाबॅलिन टॅबलेट नावाची जी गोळी होती त्याचा ओव्हरडोस त्या तरुणाने केल्यामुळे त्याची तशी अवस्था झाल्याचं आमच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे.